नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सर्वजण लग्नाची जोरात तयारी सुरू करतात. प्रिया विचारते की आई तुला काय वाटतं, तुझ्या मुलीचं लग्न जोरात मोठ्या पद्धतीने व्हायला हवं की नको? प्रतिमा म्हणते की मला त्यातलं काही कळत नाही, तुम्ही जे ठरवाल ते मला मान्य असेल. आणि विमलला मदत करायची म्हणून ती किचनमध्ये निघून जाते. इकडे कुसुम म्हणते की तू जेव्हा प्रियाला सुनावलंस तेव्हा मला बरं वाटलं ग, पण आता खूपच भीती वाटतेय. सायली म्हणते कुसुमताई तू जरा ना शांत राहा आणि बघ तू आता मी काय करते. आपलं ठरलंय ना, रडायचं नाही लढायचं. तुझा फोन दे बरं 1 मिनिट, असं म्हणून ती चैतन्याला कॉल करते. चैतन्य बाजूला येऊन तिचा कॉल उचलतो. सायलीचा आवाज ऐकून म्हणतो की सायली वहिनी तू हे ना अजिबात टेन्शन घेऊ नकोस आणि मी अर्जुनची काळजी घ्यायला इथे आहे, तू फक्त तुझी काळजी घे. सायली मोठमोठ्याने हसू लागते. ती म्हणते अहो मी एकदम व्यवस्थित आहे. आता मी तुम्हाला एक काम सांगते ना, ते फक्त तुम्ही करा. आमच्या घरामध्ये ना लग्नाची जी जी तयारी चालू आहे ना ती सगळी मला कळवत चला. कुठले विधी कधी होणार आहेत, कोण कोण येणार आहे, घरातले कोणते कपडे घालणार आहेत, इथपर्यंत अगदी सगळं मला सांगा. चैतन्य आश्चर्यानेच विचारतो पण हे सगळं ऐकून तू काय करणार आहेस? सायली म्हणते ते मी तुम्हाला नंतर सांगते हो, पण यातलं यांना आत्ताच काही सांगू नका. आधी मी संधी बघून यांच्याशी बोलून घेईन. चैतन्य म्हणतो वहिनी तुझं काय चाललंय मला काही कळत नाहीये, पण ठीक आहे मी तुला इथले सगळे अपडेट देईल. इकडे सुभेदारांकडे गुरुजी येतात. पूर्णाजी त्यांना म्हणते की गुरुजी माझ्या नातवाचं लग्न आहे, त्यासाठी दोघांच्याही पत्रिका बघा आणि एक छान मुहूर्त काढून द्या. गुरुजी म्हणतात की 2 उत्तम मुहूर्त आहेत, त्यातला एक 3 दिवसानंतर आहे. कल्पना म्हणते 3 दिवसानंतर खूपच घाई होईल. प्रताप विचारतो गुरुजी मग दुसरा मुहूर्त कधी आहे? गुरुजी सांगतात दुसरा मुहूर्त 2 महिन्यानंतरचा आहे. तन्वी मनात म्हणते आणि त्या 2 महिन्यामध्ये म्हातारी खपली तर अर्जुन मला समोर उभा सुद्धा करणार नाही. त्यात सायलीने चॅलेंज देऊन ठेवले, नाही आमचं लग्न लवकर व्हायला हवं. रविराज म्हणतो काही हरकत नाही, 2 महिन्यानंतर करू. तन्वी म्हणते बाबा तुम्हीच म्हणता ना की चांगल्या कामाला उशीर नको करायला, मग आपण 3 दिवसानंतरचा मुहूर्त ठरवूयात. पूर्णाजी म्हणते तन्वी पण तयारी करायला वेळ तर मिळाला पाहिजे ना. तन्वी म्हणते मग आपण लग्नच छोटं करूयात ना, आणि असंही मला शो ऑफ करायला नाही आवडत. अश्विन म्हणतो नाही पण एवढी घाई कशाला करायची? तन्वी म्हणते मग उशीर तरी कशाला करायचा? तन्वी म्हणते मामा मामी तुम्ही अजिबात काळजी करू नका, आपण जे काही विधी असतील ना, हळद चुडा मेहंदी हे सगळे फंक्शन आपण घरीच करू आणि संगीत लग्न आपण हॉल घेऊन करू. पूर्णाजी म्हणते की ठीक आहे, सगळेजण कामाला लागले तर 3 दिवसामध्ये उरकेल सगळं. अर्जुन ते सर्व ऐकत असतो. पूर्णाजीला म्हणतो पूर्णाजी तू खुश आहेस ना ग? आजी म्हणते की हो खूप खुश आहे. चैतन्य लगेच सायलीला फोन करून सांगतो की गुरुजी आलेत आणि त्यांनी 3 दिवसानंतरचा मुहूर्त काढला आहे. सायली म्हणते एवढ्या लवकर आणि घरातले सगळे मांडले पण? चैतन्य म्हणतो हो, हळद मेहंदी चुडा आणि बाकीचे फंक्शन घरीच करायचं ठरलंय, फक्त लग्न आणि संगीत हॉल घेऊन करायचे. आता कोणता हॉल तो मी तुला ठरल्यानंतर कळवतो. ती फोन ठेवते आणि कुसुमला म्हणते की लग्नाचे विधी त्या घरामध्ये होतील पण नवरी इथे असेल. आता सायली सुभेदारांच्या घरी येते आणि बाहेरच उभी राहते. सर्व तयारी चालू असताना ती लांबूनच पाहते. तिला सर्व मागचे क्षण आठवत असतात. ती कल्पनाला पाहते. आईचा माझ्यावरती किती जीव आहे ना, त्यांचा राग जाईल लवकर आणि मी आईंना सांगेल की या घरासाठी माझ्यापेक्षा योग्य मुलगी कुठली ठरूच शकत नाही, मग या स्वतःच मला त्यांच्याकडे घेऊन जातील. कल्पनाची नजर सायलीकडे जाते. ती रागातच तिच्याकडे येते. कल्पना विचारते की खूप दिवसानंतर आमच्या घरामध्ये चांगले सुखाचे क्षण आलेत, त्याच्यामध्ये तू काय विष कालवायला आली आहेस का? तू इथून चालती हो, माझ्या मुलाच्या सुखाच्या आडी येऊ नकोस. सायली म्हणते आई तुम्हाला खरंच वाटते का की तुमच्या मुलाचं सुख या लग्नामध्ये आहे? कल्पना म्हणते की हो, मी त्याला जन्म दिलाय, त्याचं सुख कशात आहे ना हे मला जास्त कळतं आणि त्याला स्वतःला जर हे कळलं असतं ना त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा मूर्खपणा केलाच नसता. सायली म्हणते आई त्याबद्दलच मी बोलायला आली आहे. कल्पना रागातच म्हणते की मला काहीच ऐकायचं नाही. बाई मी हात जोडते पण जा इथून तू निघून आणि पुन्हा इथे फिरकू नकोस. सायली म्हणते आई मला फक्त एकदा यांच्याशी बोलू द्या, सगळा गुंता सुटेल. कल्पना म्हणते तुझ्या आता पाया पडू का, म्हणजे तुला आनंद मिळेल, कारण मी झुकले तर तुला आनंद मिळेल ना. आणि चक्क कल्पना तिच्या पाया पडायला लागते. सायली मागे सरकते. सायली म्हणते आई आत्ता मी जाते, पण एक दिवस असं येईल की या घरामध्ये मी पुन्हा मानाने परत येईल. सायली निघून जाते आणि तितक्यात प्रतिमा तिथं येते. कोणाशी बोलत होतीस असं विचारते. कल्पना खोटं सांगते की मेहंदीची तयारी करणारा माणूस होता ना त्याच्याशी बोलत होते. प्रतिमा म्हणते हो का, मग मला सायली आल्यासारखं का वाटलं असेल? कल्पना म्हणते ती इथे का येईल, चल जाऊ दे आपण आत जाऊयात. कल्पना मनात विचार करते की सायली इथं आली होती हे घरात कोणालाही कळायला नको, सगळं वातावरण बिघडून जाईल. त्या दोघीही आतमध्ये निघून जायला लागतात. पण प्रतिमाला मात्र सारखं वाटत असतं की सायली तिथे आली होती.
इकडे अर्जुन सायलीची ओढणी घेऊन बसलेला असतो. त्याला सर्व मागचे क्षण आठवत असतात. तितक्यात तन्वी तिथं येते आणि अर्जुन, हा बघ ना मेहंदीचा कुर्ता, कसा वाटतोय तुला, असं विचारते. तुला इतका छान दिसेल ना हा कुर्ता. तो मात्र तिच्याशी काहीच बोलत नाही. तन्वी म्हणते की अर्जुन, तू लग्नाच्या सगळ्या फंक्शनमध्ये ना रोजच्यापेक्षा जरा जास्तच हँडसम दिसायला हवाय. हा कुर्ता घातल्यानंतर ना मेहंदीला आलेले सगळेजण फक्त आणि फक्त माझ्या नवऱ्याकडेच बघत राहतील. तन्वीची बडबड चालूच असते. अर्जुनला मात्र तिच्या या बोलण्याचा खूपच राग येत असतो, पण तो काहीच करू शकत नसतो. तन्वी वेगवेगळ्या कपड्याचे डिझाईन्स त्याला विचारत असते. हे सगळे विधी खूप महत्त्वाचे असतात रे, ते आपल्याला मनाने जवळ आणण्यासाठी असतात, असं म्हणून त्याच्या खांद्यावरती डोकं ठेवते. अर्जुन तिला झटकून दुसरीकडे जाऊन उभा राहतो. तन्वी तिथेही येते आणि त्याचा हात हातामध्ये घेते आणि म्हणते, अर्जुन तुला माहिती आहे का, असं म्हणतात की नवऱ्याचं जर बायकोवरती खूप प्रेम असेल ना तर बायकोच्या हातावरती मेहंदी खूपच रंगते. मला तर वाटते माझ्या हातावरची मेहंदी अगदी काळसर होणार आहे. आपण तुझ्या हातावर सुद्धा मेहंदी काढूयात. अर्जुन त्याचा हात झटकून घेतो आणि नाही असं बोलतो. तन्वी म्हणते, अरे रीत म्हणून थोडीशी काढावी लागेल ना. मी काय म्हणते, तू ना त्याच्यावरती माझं नाव लिहून घे, मग बघ मेहंदी कशी रंगेल. माझ्या प्रेमाचा रंग उतरेल ना त्यावर. ती पुन्हा अर्जुनच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते. अर्जुन तिला रागातच दूर करतो आणि तुला कळत नाहीये का, मी हे लग्न फक्त पूर्ण आजीसाठी करतोय. माझं तुझ्यावरती अजिबात प्रेम नव्हतं आणि कधीही नसेल, सो माझ्यापासून लांब राहायचं, असं रागातच म्हणतो. तन्वी म्हणते, अरे आता आपण लांब कशाला राहायचं, मी तुझी आता होणारी बायको आहे. अर्जुन रागातच म्हणतो की ते जगासाठी, माझ्यासाठी माझ्या बायकोचं नाव फक्त सायली अर्जुन सुभेदार आहे, समजलं. आणि तन्वी रागातच तिथून निघून जाते. तितक्यात चैतन्य तिथं येतो. अर्जुन म्हणतो की ही ओढणी मिसेस सायलीला नेऊन दे आणि त्यांना माझा शेवटचा निरोपही दे. त्यांना सांग की त्यांचा अर्जुन हरलाय. त्यांना प्रॉमिस केलं होतं की आपण आयुष्यभर एकत्र राहू आणि मी ते प्रॉमिस नाही पाळू शकलो. ही ओढणी पाहून मला सतत आठवत राहील की मी एक नवरा म्हणून हारलोय. चैतन्य त्याला समजावतो की हे असं काहीच नाहीये. अर्जुन म्हणतो की ही ओढणी माझ्या फेल्युअरची निशाणी आहे की मी त्यांना दिलेलं वचन पाळू नाही शकलो. आता यावर माझा अधिकार नाही, त्यांना परत करून दे. चैतन्य म्हणतो, तू इतक्या लवकर हार का मानतोयस, आपण अजूनही सायली वहिनीशी बोलून हे लग्न थांबवू शकतो. अर्जुन म्हणतो, ते शक्य नाहीये. चैतन्य म्हणतो, का शक्य नाहीये, तू आत्ता माझ्याबरोबर चल, आपण सायली वहिनीकडे जाऊ, तू तिच्याशी बोल, तुम्ही दोघे शांतपणे बोला आणि मग त्याच्यातून आपण मार्ग काढू. त्यांचं हे बोलणं तन्वी बाहेर उभा राहून ऐकत असते. ती खूपच चिडते की आता हा अर्जुनला काही कडेवर उचलून सायलीकडे घेऊन जाणार आहे का. आधीच अर्जुन या लग्नाला जेमतेम तयार झाला, त्यात हा चैतन्य अर्जुनला असंच पटवत राहिला तर सायलीकडे जायला वेळ नाही लागणार. त्याला सरळ करायला पाहिजे, असं म्हणून ती रागातच आतमध्ये जाते. पुन्हा थांबते. अर्जुन आतमध्ये असताना मी चैतन्याला बाहेर नाही काढू शकत, ते माझ्यावरतीच उलटेल. चैतन्याला खूप हुशारीने आमच्या लग्नातून बाहेर काढावं लागेल. अर्जुन चैतन्याकडे ती ओढणी देतो आणि चैतन्य ती ओढणी घेऊन तिथून निघून जातो. अर्जुन खूप इमोशनल होतो, हताश होतो आणि त्याच ठिकाणी रडू लागतो. त्याला सर्व मागचे क्षण आठवत असतात आणि तो खूपच रडत असतो. तो स्वतःशीच म्हणतो की आय लव्ह यू मिसेस सायली आणि शेवटपर्यंत मी तुमच्यावरतीच प्रेम करत राहील. तर मित्रांनो, येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की चैतन्य ओढणी घेऊन सायलीकडे येतो. सायलीला सांगतो की मी ही तुझी ओढणी परत करण्यासाठी आलो होतो. अर्जुन पूर्ण हताश झाला आहे, त्याने सगळी आशा सोडली आहे वहिनी. सायली हसतमुखाने ती ओढणी हातामध्ये घेते आणि चैतन्याला सांगते की ही ओढणी यांना परत नेऊन द्या आणि यांना सांगा की लग्नात घालण्यासाठी या ओढणीवरती मॅचिंग कुर्ता शोधून ठेवा, कारण ही ओढणी आणि ओढणीवाली फक्त त्यांचीच आहे. चैतन्याला हे ऐकून खूप बरं वाटतं. आता मित्रांनो, मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. कला आणि अद्वैतची मालिकेमध्ये एंट्री होणार आहे. कला सायलीला म्हणते, आपल्या ठरल्याप्रमाणे मी आणि चांदेकरनी प्रियासाठी खास मेहंदीची व्यवस्था केली आहे, शेण स्पेशल मेहंदी. तेव्हा चांदेकरनी एका कॅरीबॅगमध्ये शेण भरलेलं असतं आणि त्याचाच मेहंदीचा कोन तयार केलेला असतो. कला म्हणते की त्या प्रियाला चांगली अद्दल घडवायला आणि तुझं आणि अर्जुनचं लग्न लावून द्यायला कला आणि अद्वैत खमके आहेत. आता सायली आणि कला दोघीही हातमिळवणी करतात आणि म्हणतात की ठरलं तर मग. तर सर्वांनी मिळून जबरदस्त प्लॅन आखलेला असतो. तर मित्रांनो, येणारे भाग आपल्याला अतिशय रंजक पाहायला मिळणार आहेत. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.